नमस्कार, मी रेखा. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण रव्याचा ढोकळा करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. रव्याचा ढोकळा करण्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये बारीक रवा घेतलेला आहे 1 कप. अर्धा कप आपल्याला फ्रेश दही घ्यायचं आहे आणि अर्धा कपच पाणी घालायचं आहे. आता हे आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. रवा छान फुलला पाहिजे यासाठी साधारण 15 मिनिटांसाठी आपण हे झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया. 15 मिनिट झालेले आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा बारीक साखर घालायची आहे, पिठी साखर. त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला इथे बेकिंग सोडा घालायचा आहे आणि अर्धाच चमचा सायट्रिक ॲसिड जे ढोकळा बनवण्यासाठी वापरतो आपण ते घालायचं आहे. तर यावर पाणी घालून घेऊया म्हणजे ते ॲक्टिवेट होतं. आणि आता एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला खूप जास्त पातळ करायचं नाही आहे. पातळ केला तर आपला ढोकळा बिघडू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने खूप जास्त घट्ट नाही आणि अगदी जास्त पातळसुद्धा नाही, अशी आपल्याला कन्सिस्टन्सी याची हवी आहे. व्यवस्थित फेटून घेतलं की ते हलकं होतं आणि आपला ढोकळासुद्धा छान मऊ व्हायला मदत होते. अगदी थोडंसं आता मी पाणी घातलेलं आहे आणि आपलं हे मिश्रण तयार आहे. आता एका भांड्याला तेल लावून घेतलं आहे मी आणि त्यामध्ये आता हे सर्व मिश्रण ओतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 1-2 वेळा टॅप करून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला काश्मीरी लाल मिरची अशा पद्धतीने भुरभुरायची आहे. त्यामुळे आपला ढोकळा दिसायलासुद्धा छान दिसतो. आता हे पाणी मी आधीच उकळायला ठेवलेलं होतं कढईमध्ये. त्यात आपल्याला स्टँड ठेवून हा ढोकळा सुरुवातीचे 5 मिनिट आपल्याला हाय फ्लेमवर आणि त्यानंतरचे 10 मिनिट मीडियम फ्लेमवर अशा पद्धतीने हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. तर आपला ढोकळा छान वाफवला गेलेला आहे. सुरीला अजिबात काहीच बॅटर लागलेलं नाही आहे, म्हणजे ढोकळा छान शिजलेला आहे. आता तो काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने सुरीने त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आणि आता एका ताटात तो काढून घेऊया. आता याचे काप करण्याआधी सुरीला थोडंसं तेल लावायचं आहे, म्हणजे कापताना आपल्या काप जे आहे ते व्यवस्थित कापले जातात आणि सुरीला चिकटत नाही. तर अशा पद्धतीने आपण हे ढोकळा कट करून घेतलेला आहे. आता याच्या फोडणीसाठी एका तडका पॅनमध्ये आपण तेल गरम करून घ्यायचं आहे. साधारण 1 चमचा इथे मी तेल गरम केलेलं आहे. यामध्ये मोहरी घालायची आहे, त्यानंतर तीळ घालायचे आहेत, हिरवी मिरची आणि कढीपत्तासुद्धा घालायचा आहे. आणि आता हे व्यवस्थित चमच्याने एकजीव करून घ्यायचं आहे आणि ही फोडणी आता आपण ढोकळ्यावर घालून घेणार आहोत. तर मग आपला हा रव्याचा ढोकळा तयार झाला आहे. तुम्ही हा मुलांच्या टिफिनला देऊ शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तयार करू शकता. तर मग हा रव्याचा ढोकळा तुम्हाला कसा वाटला, तुम्ही नक्की हा ट्राय करून पहा. तुमचा ढोकळा कसा झाला मला नक्की कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन हिट करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.